नमस्कार शेतकरी मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की रेशन कार्ड धारकांना गुढीपाडव्यानिमित्त व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सणानिमित्त आनंदाचा शिदा हा देण्यात येत असतो। शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की राज्य शासनातर्फे विविध सणांनिमित्त जो आनंदाचा शिदा दिला जातो त्याच्या संदर्भात एक मोठी अपडेट आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, 11 मार्च 2024 रोजी राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य शासनाने महत्त्वाचा असा निर्णय घेतला होता। तुम्ही इथे बघू शकता, गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आनंदाचा शिदा। शेतकरी मित्रांनो, राज्यात गुढीपाडवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आदी सणानिमित्त आनंदाचा शिदा वितरणाचा निर्णय हा राज्य शासनाने घेतलेला होता। या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील APL केशरी शेतकरी शिधापत्रिका धारकांना प्रत्येकी 1 किलो या परिमाणात रवा, चना डाळ, साखर व 1 लिटर या परिमाणात सोयाबीन तेल हे शिधाजिन्नस समाविष्ट असलेला आनंदाचा शिधा वितरणाचा निर्णय हा घेण्यात आलेला होता। परंतु शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून पुन्हा एक मोठी अपडेट ही आपल्या समोर आलेली आहे। ती मोठी अपडेट म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की सध्या राज्यामध्ये आचारसंहिता लागू असल्या कारणाने रेशन कार्ड धारकांना गुढीपाडवा या सणानिमित्त आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्या दिवशी आनंदाचा शिदा देण्याचा निर्णय हा राज्य शासनाने मागे घेतलेला आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता हा आनंदाचा शिधापत्रिका धारकांना 2 महिन्यानंतर दिला जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती होती। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या KK मराठी GR या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।